नमस्कार, मी पूजा. दीपूज रेसिपी अँड मोर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अचूक प्रमाण वापरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने पुरणाची पोळी त्याचबरोबर आमटी बनवणार आहोत. जर तुम्ही नवशिके असाल तर मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी. पुरणाच्या पोळीसाठी भिजवलेली कणिक तेला पाण्यात न भिजवता आपण या पुरणाच्या पोळ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्याचबरोबर झटपट कशा तयार होतील यासाठी काही टिप्स. चला तर मग पुरणाच्या पोळ्या बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली. हरभऱ्याची डाळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. यानंतर आपण ती कुकरला शिजवणार आहोत. डाळ मी कुकरमध्ये घातली. आता यात 3 वाट्या पाणी घालणार आहोत. पाणी आपल्याला थोडंसं जास्तच घालायचे कारण डाळीतलं पाणी आपल्याला आमटीसाठी वापरायचे. तर इथे ज्या वाटीने मोजून मी हरभऱ्याची डाळ घेतली त्या वाटीने मोजून जर मी पुरणाच्या पोळ्या बनवल्या तर 5 ते 6 पुरणाच्या पोळ्या सहज बनतात. आता यामध्ये पाणी घातले. कुकरला 3 शिट्ट्यामध्ये आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची. आता इथे तुम्ही बघू शकता मी डाळ अगोदर भिजवलेली नव्हती. आपण ती धुतली आणि लगेचच ती कुकरला शिजवण्यासाठी लावली. 3 शिट्ट्यामध्ये आपल्याला ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची. डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पुरणाच्या पोळीसाठीचं लागणारं कणिक भिजवणार आहोत. आता इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. जर पोळ्यांचा कलर तुम्हाला थोडासा पिवळसर आवडत असेल तर मग चिमूटभर हळद पण घालावी. आता यात थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक व्यवस्थित भिजवून घेणार आहोत. गव्हाचं पीठ घेताना आपल्याला ते सोज्याच्या चाळणीने किंवा एखाद्या कपड्याने व्यवस्थित चाळून घ्यायचे. त्यानंतरच ते पुरणाच्या पोळीसाठी वापरायचे. असं केल्याने पुरणाच्या पोळ्या छान तयार होतात. त्याचबरोबर त्या फुटत पण नाही आणि पुरण पण बाहेर निघत नाही. एकदम परफेक्ट आपल्याला हव्या तशा पुरणाच्या पोळ्या तयार होतात. आता कणिक व्यवस्थित भिजून झाली. यावर 2 चमचे तेल घातले. आता हे तेल पिठामध्ये व्यवस्थित मळून घेणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता मी ते कणिक खूप जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मळलेली. या प्रकारे आपल्याला पुरणाच्या पोळीसाठी कणिक भिजवायची. आता ही कणिक आपल्याला चांगलं तेल लावून अशीच 15-20 मिनिटं आपण ती भिजत ठेवणार आहोत. आता तुम्ही बघू शकता मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे कणिक तेला पाण्यात न भिजवता ही कणिक मी अशीच एका डब्यामध्ये भिजत ठेवली आहे. 15 ते 20 मिनिटं आपण कणिक व्यवस्थित भिजू देणार आहोत. 15 ते 20 मिनिटं कणिक छान व्यवस्थित भिजते आणि पोळ्या पण छान तयार होतात. त्याचबरोबर इकडे आपली डाळ पण व्यवस्थित शिजली. 3 शिट्ट्यांमध्ये हरभऱ्याची डाळ व्यवस्थित शिजते. त्याचबरोबर आमटीसाठी पण पाणी शिल्लक आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर त्याचं झाकण लगेच न काढता पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपल्याला त्याचं झाकण काढायचं. आता ही डाळ आपण एका चाळणीमध्ये त्याचं पाणी निथळण्यासाठी ठेवणार आहोत. डाळीखालचं पाणी फेकून न देता आपल्याला ते आमटीसाठी वापरायचं आहे. 5 मिनिटं ही डाळ पाणी निथळण्यासाठी ठेवायची. यानंतर आपण लगेचच डाळ परतायला घेणार आहोत. हे बघा 5 मिनिटं डाळीतलं पाणी व्यवस्थित निथळलंय. आता यानंतर डाळ परतायला घेणार आहोत. त्यासाठी मी डाळ एका कढईत घातली. त्याचबरोबर आता इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ होती त्यामुळे मी इथे 1.5 वाटी इतका गुळाचा वापर करते. जर जास्त गोड आवडत असेल तर मग अजून अर्धी वाटी तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता. आता मंद आचेवरती आपल्याला ही डाळ आणि गूळ व्यवस्थित कोरडं होईपर्यंत परतवायची आहे. पुरणाच्या पोळीला छान चव येण्यासाठी इथे मी 1 चमचा जायफळ आणि वेलची पावडर वापरतीये. हे बघा 1 ते 2 मिनिटांमध्येच गूळ डाळीमध्ये व्यवस्थित विरघळलाय. आता डाळ आपण कोरडी होईपर्यंत परतून घेणार आहोत. 5 मिनिटे इतका पुरण तयार होण्यासाठी वेळ लागलाय. जर थोडंसं जास्त असेल तर वेळ मागे पुढे होऊ शकतो. आता गरम असतानाच आपल्याला हे पुरण चाळणीने चाळून घ्यायचंय. इथे मी पुरणाच्या चाळणीचा वापर करते. या प्रकारे चमच्याने प्रेस करून आपल्याला हे पुरण चाळणीने चाळून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता पुरण खूप जास्त पातळ पण झालेले नाही आणि घट्ट पण नाहीये. जसं आपल्याला पुरणाच्या पोळीसाठी पुरण पाहिजे त्याच प्रकारे हे पुरण तयार झाले. याच प्रकारे सर्व चाळणीने चाळून घ्यायचंय. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान पुरण तयार झालंय. जसं आपल्याला पुरणाच्या पोळीसाठी पुरण पाहिजे असतं एकदम तसंच हे पुरण तयार झालंय. हाताला पण चिकटत नाहीये. त्याचा गोळा पण तयार होतोय. आता हे पुरण आपण 5 मिनिटं थोडंसं थंड होऊ देणार आहोत. त्यानंतर लगेचच पोळ्या करणार आहोत. जर पुरण खूप जास्त गरम असेल
तर पुरणाची पोळी फुटू पण शकते. त्यामुळे पुरण आपल्याला 5-1 मिनिटं थोडंसं थंड होऊ द्यायचे. त्यानंतरच पोळ्या तयार करणार आहोत. त्याचबरोबर पुरणाच्या पोळीसाठी आपण जे कणिक भिजवलं होतं त्या कणकेला भिजून पण 15 ते 20 मिनिटं झाले आणि कणिक पण छान भिजले. पोळपाटवर तेल घालून आपण हे कणिक छान माऊ करून घेणार आहोत आणि लगेचच पुरणाच्या पोळ्या तयार करणार आहोत. आता इथे मी मोठ्या सुपारीच्या गोळ्या एवढा एक गोळा घेतलाय. तर पीठ लावून त्याची या प्रकारे छोटीशी पुरी लाटून घेणार आहोत. जर पुरीने जमत नसेल तर छोटीशी वाटी पण तुम्ही करून मग त्यामध्ये पुरण भरू शकता. पण या प्रकारे जर पोळी बनवली तर मग ती करायला सोपी जाते. आता त्या गोळ्याच्या दुप्पट आपल्याला यात पुरण भरायचे. हे बघा तुम्ही बघू शकता अगोदर मी जितका गोळा घेतला होता तितकं पुरण घेतलंय आणि सेम तितकाच गोळा नंतर पुरणाचा त्यावर ठेवलाय. आता या प्रकारे हे मोदकाप्रमाणे त्याची आपल्याला तोंड मिळवून घ्यायचे आणि वरती शिल्लक राहिलेलं पीठ आपण ते काढून घेणार आहोत. आता इथे मी कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट पुरण घातलंय. जर तुम्ही फर्स्ट टाइम पुरणाची पोळी बनवत असाल, पोळी फुटण्याची भीती वाटत असेल तर मग पुरणाचं प्रमाण थोडंसं कमी करावं. वरती शिल्लक राहिलेलं पीठ काढून घेतले. त्यानंतर त्याचं तोंड मिळून घेतलंय आणि कोरडं पीठ घालून आपण या प्रकारे हातावरती थोडंसं हा गोळा गोल गोल फिरून घेणार आहोत. हे ऑप्शनल आहे, तुम्ही डायरेक्ट पण पुरणाची पोळी लाटू शकता. पण जर असं केलं तर पुरणाची पोळी फुटण्याची शक्यता कमी असते. कोरडं पीठ घालून आपण ही पोळी हलक्या हाताने लाटणार आहोत. खूप जास्त जोर नाही द्यायचा, एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पुरणाची पोळी लाटायची आहे. त्याचबरोबर या पुरणाच्या पोळ्या बनवताना आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला गुळ आवडत नसेल तर मग गुळाऐवजी सेम क्वांटिटीमध्ये तुम्ही इथे साखरेचा वापर पण करू शकता. हे बघा आपली पुरणाची पोळी कुठंच फुटलेली नाहीये. एकदम परफेक्ट अशी ही पुरणाची पोळी तयार झाली आहे. याप्रमाणे अगदी अचूक प्रमाण वापरून तुम्ही पण पुरणाच्या पोळ्या बनवल्या तर मग याच प्रकारे एकदम परफेक्ट न फुटता पुरणाच्या पोळ्या तुमच्या पण तयार होतील. तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यावर पोळी टाकायची. गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे. पुरणाची पोळी भाजण्यासाठी 2च मिनिटं इतका वेळ पुरेसा असतो. हे बघा पोळी लगेचच फुगली आहे. इथे आपली पुरणाची पोळी सर्व बाजूने एकसारखी फुगली. आता यावर साजूक तूप घालणार आहोत. हे बघा दुसऱ्या साइडने पण पुरणाची पोळीला छान कलर आलाय. यावर पण साजूक तूप घालणार आहोत. तर मग या प्रकारे अचूक प्रमाण वापरून पुरणाच्या पोळी एकदा नक्कीच बनवून बघा. पुरणाच्या पोळ्या तयार झाल्या. आता आपण लगेचच आमटी तयार करणार आहोत. आमटी तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी भाजलेलं खोबरं घेतलंय. त्याचबरोबर आपण जी पुरणाची डाळ शिजवली होती त्यातली मी 1 चमचा डाळ बाजूला काढली होती. त्याचबरोबर लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, भाजलेला कांदा, थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरातला ठेवणीतला गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालणार आहोत. आता यात पाणी घालून आपल्याला याची चांगली मिक्सरला पेस्ट तयार करायची आहे. त्याचबरोबर इथे मी आमटीसाठी पातेलं ठेवलंय. पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल चांगलं गरम झाल्यानंतर हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत आणि आता आपण जो मसाला मिक्सरला बारीक केला होता तो घालणार आहोत. मसाला छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून द्यायचा आहे. जर आमटी तिखट आवडत असेल तर मग तिखटचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. हे बघा 2च मिनिटात मसाला छान तेल सुटेपर्यंत परतलाय. आता यामध्ये आपण जे पुरणाच्या डाळीचं पाणी साईडला ठेवलं होतं ते या आमटीसाठी घालायचे. हे पाणी या आमटीला वापरल्याने आमटीला खूप छान चव येते. त्याचबरोबर मसाल्याच्या भांड्यात पाणी घालून पण ते पाणी आपण या आमटीमध्ये घालणार आहोत. आता आमटीमध्ये पाण्याचं प्रमाण घट्ट पातळ बघून घालावं. 10 मिनिटं आमटी मंद आचेवरती व्यवस्थित उकळून द्यायची आहे. 10 मिनिटानंतर मी इथे गॅस बंद केलाय. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आमटीला छान तरी पण आली आहे. एकदम परफेक्ट अशी ही आमटी तयार झाली आहे. या आमटीला आमच्याकडे सार असं म्हणतात. तर मग तुमच्याकडे या आमटीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल
तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब पण नक्कीच करा.